नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ 2 वनस्पती रचना व कार्ये या पाठाचा अभ्यास करणार आहोत. पण आजच्या भागात आपण वनस्पतीचा अवयव, मूळ आणि मुळांचे प्रकार याच्याविषयी माहिती घेणार आहोत. मला सांगा, आपल्या आजूबाजूला विविध वनस्पती आहेत. मग ह्या विविध वनस्पती कशामुळे आपणास ओळखता येतात? तर त्यांची फुले, मूळ, खोड, पानं यावरून आपण त्या वनस्पती ओळखतो. म्हणजे आपण बोलतो की नाही, हे आंब्याचे झाड, हे पेरूचे झाड, हे गुलाबाचे झाड, ह्यावरून आपण काय करतो तर वनस्पती ओळखतो. आता वनस्पतीचे अवयव कुठले आहेत तर तुम्हाला माहितीच आहेत. तर कुठले तर मूळ, पान, खोड, फुलं, फळे ही वनस्पतीचे अवयव आहेत. वेगवेगळ्या वनस्पतीचे फूल, खोड, पानं, फुले हे वेगवेगळी असतात आणि याच गुणधर्माचा वापर करून आपण वनस्पती ओळखतो. आता मला सांगा, तुमची आई घरी कडधान्याची भाजी करते का? कधी कडधान्य म्हणजे मटकी, चणे करतच असेल ना. मग त्याला मोड आलेला मोड कशी आणते माहिती आहे का? तर आई काय करते, सकाळी हे कडधान्य भिजत घालते, नंतर संध्याकाळी एका ओल्या कपड्यात ते बांधून ठेवते आणि मग त्यांना दुसऱ्या दिवशी मोड येतात आणि मग ती तुम्ही आई भाजी बनवते आणि मग ती तुम्ही भाजी खाता. आता समजा आईने कधी असे कडधान्यांना मोड आले तर त्यातले 10-12 कडधान्य म्हणजे 10-12 कडधान्याच्या बिया म्हणजे चणे किंवा मटकी तुम्ही बाजूला काढा आणि एका ओल्या कपड्यात बांधून ठेवा, ओल्या कपड्यावर ठेवा आणि मग त्या बियांमध्ये कुठले बदल होतात याचे तुम्ही निरीक्षण कराल ना? हे नक्की करायचं. तर आज आपण वनस्पतीचा अवयव, मूळ आणि मुळांचे प्रकार याविषयी माहिती घेऊया. आता बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणारा जो भाग असतो, तुम्हाला ह्या स्क्रीनवर एक बीची आकृती दाखवलेली आहे. एक बी दाखवली आहे, रुजणारी बी. तर बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणारा जो भाग आहे त्या भागास काय म्हणतात तर आदिमूळ म्हणतात. काय म्हणतात? आदिमूळ म्हणतात. आदिमूळ म्हणजे रॅडिकल, इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात तर रॅडिकल. आणि जमिनीच्या वर जो वाढणारा भाग आहे त्या भागास काय म्हणतात? अंकुर, प्लिम्यूल म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. जमिनीच्या वर वाढणारा भाग आहे तो भाग आहे अंकुर. आता आदिमूळापासून मुळं बनतात. मग आदिमूळापासून बनलेली मुळांची वाढ ही जमिनीखाली होते. मुळं तर जमिनीखाली असतात हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि ही जमिनीलगत मुळं असतात, ही जमिनीलगत त्यांची ही जाडसर असतात थोडी आणि पुढे ती निमुळती होऊन अशी टोकदार बनतात. आता मुळांचं म्हणजेच काय तर जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतींच्या अवयवाला मूळ असे म्हणतात. आता मुळांचे 2 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत मुळांचे? 2 प्रकार आहेत. एक सोटमूळ आणि एक तंतुमय मूळ. तर आज आपण सोटमुळाविषयी आणि तंतुमय मुळाविषयी दोघांबद्दल पण माहिती पाहणार आहोत. पण प्रथम आपण सोटमुळाविषयी माहिती पाहूयात. तर सोटमूळ काय असतं? सोटमूळ हे द्विदल वनस्पतीमध्ये पाहायला मिळते. द्विदल वनस्पती कुठल्या तर चिंच, आंबा, पुन्हा कडधान्य जे आपले असतात, मूग, वाल, चणे या वनस्पतीमध्ये सोटमुळं असतात. तर वनस्पतीच्या मुळांना सोटमुळाविषयी आपण माहिती घेऊया आणि सोटमुळाच्या भागांविषयी पण माहिती घेऊया. तर वनस्पतीच्या मुळांना उपमुळे फुटतात. जमिनीमध्ये वनस्पतीच्या मुळांना काय होतात तर उपमुळे फुटतात व ती तिरपी वाढून जमिनीवर दूर पसरतात आणि त्यामुळे त्या झाडांना ह्याचा आधार मिळतो आणि ह्या मुळांना सोटमूळ असे म्हणतात. सोटमुळाचा आता आपण सोटमूळ म्हणजे काय ते पाहिलं. तर काय मग आता ह्याचे भाग कोणते आहेत ते पाहूया. आता या मुळांच्या टोकाच्या भागावर एक असे केसासारखे धागे असतात. त्यांना काय म्हणतात माहितीये? मूलरोम म्हणतात. मूलरोम कशाला म्हणतात तर मुळांच्या टोकाच्या भागावर असे केसांसारखे धागे असतात. ही आकृती आहे स्क्रीनवर, त्या आकृतीवरून तुम्हाला कळेल. आणि मुळाच्या टोकांचा भाग हा अतिशय नाजूक असतो. मुळाच्या टोकांचा भाग कसा असतो? नाजूक असतो. पण मुळाची वाढ याच भागात होत असते आणि त्याला इजा होऊ नये म्हणून टोपीसारखे आवरण असते त्याला आणि त्याला काय म्हणतात? मूलटोपी, रूट कॅप म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये आणि मराठीत त्याला म्हणतात मूलटोपी.
तर आता हे सोटमूळ कुठल्या वनस्पतीमध्ये आढळते हे तर तुम्हाला मी सांगितलं. तर कुठल्या, तर द्विदल वनस्पतीमध्ये. द्विदल वनस्पती म्हणजे कुठल्या, चिंच, आंबा, कडधान्य यांच्यामध्ये सोटमूळ आढळते. आता आपण सोटमूळ आणि त्याचे भाग पाहिले. त्याचे भाग कुठले, तर मूलरोग आणि मूलटोपी. आता आपण तंतुमय मूळ बघूया. आता मुळाचा दुसरा प्रकार तंतुमय मूळ. आता तंतुमय मूळ म्हणजे काय, तर खोडापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळांना तंतुमय मूळ म्हणतात. काय, तर खोडापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळांना तंतुमय म्हणतात. हे तंतुमय मुळं ही एकदल वनस्पतींना असतात. एकदल वनस्पती कुठल्या, तर जशा लसूण, कांदा, पुन्हा गहू, ज्वारी यासारख्या वनस्पतीमध्ये तंतुमय मुळं आढळतात. तंतुमय मुळं असलेल्या वनस्पतींची खोडं ही कुंकवत असतात. कळलं का, कशी खोडं असतात त्यांची, कुंकवत. तर तुम्हाला ह्या म्हणजे ही समजावीत, मुळं समजावीत म्हणून तुम्ही घरच्या घरी एक प्रयोग करू शकता. काय कराल माहितीये का, एकानं ह्याच्यामध्ये एका जार म्हणजे बरणीमध्ये काचेच्या तुम्ही पाणी घ्या आणि इतकं पाणी भरा आणि त्याच्यावर कांदा आहे, तर तो कांद्याची मुळं पाण्यात राहतील असा कांदा त्याच्यावर ठेवा, त्या जार ह्याच्यावर बरणीवर. आणि मग 8-10 दिवसांनी तुम्ही निरीक्षण करा, त्या कांद्याला अशी एक तंतूसारखी मुळं आलेली दिसतील. म्हणजे हीच ती तंतुमय मुळं. म्हणजेच ह्यांना काय म्हणतात, तंतुमय मुळं म्हणतात. आणि तंतुमय मुळं कुठल्या वनस्पतीमध्ये आढळतात, तर एकदल वनस्पतीमध्ये. म्हणजेच कुठल्या, तर त्या लसूण, कांदा या वनस्पतीमध्ये आढळतात. मग आपण आता काय पाहिलं, तर मुळांचे प्रकार पाहिले. तरी आपण एकदा पुन्हा या आकृतीवरून आपल्याला जास्त स्पष्ट होईल. मुळांचे प्रकार सोटमूळ आणि तंतुमय मूळ. सोटमूळला इंग्लिशमध्ये टॅपरूट म्हणतात आणि तंतुमय मुळांना फायब्रस रूट असे म्हणतात. सोटमूळ कुठल्या वनस्पतींमध्ये असतात, तर द्विदल वनस्पती, आंबा, मूग, चिंच. तर तंतुमय मूळ कुठल्या वनस्पतींमध्ये असतात, तर फायब्रस रूट. तंतुमय मुळांना इंग्लिशमध्ये फायब्रस रूट म्हणतात. त्या कुठल्या वनस्पतीमध्ये असतात, तर एकदल वनस्पती, लसूण, कांदा इत्यादी वनस्पती मध्ये. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही कधी ऊसाची कांडी बघितलीत का, बघितलीच असणार ना ऊसाची कांडी. तर त्याच्यावर असे सुकलेले काड्यांसारखा एक काड्या असतात, सुकलेल्या काड्या असतात, त्या पण बघितल्या असतील तुम्ही. त्या काय असतात, ते कोणी निरीक्षण केलं की कधी तुमच्या मनात विचार आला की ऊस खाताना हे काय असतील केस माझ्या तोंडात येतात, असं येतं का, आला का मनात विचार, आला असेल ना. तर आता जरी तुम्ही ती पाहिलं नसेल, तर आता जेव्हा कधी तुम्ही ऊस आणाल तेव्हा ते ऊसाचं खोड व्यवस्थित पहा, निरीक्षण करा आणि त्या केस ते काय आहे ह्याचं निरीक्षण करा. हे आहे, ही जी केस आहेत ऊसावर, जे अशा कोरडे जे केस आहेत त्यांना काय म्हणतात, सुकलेले केस आहेत. तर ती खोडापासून वाढणारी मुळं आहेत. ते दुसरं तिसरं काड्या वगैरे नाही आहेत, तर ते काय आहेत, खोडापासून वाढणारी, जमिनीच्या वरील खोडापासून वाढणारी मुळे आहेत. आता मका, ऊस, ज्वारी ह्या वनस्पतीमध्ये काय आहे, ह्या वनस्पतीमध्ये जमिनीखाली वाढणारी मुळे सुद्धा आहेत आणि जमिनीच्या वरील खोडांपासून वाढणारी मुळे सुद्धा आहेत. तर ह्यांना काय म्हणतात, आगंतुक मुळे म्हणतात. जमिनीच्या वरील खोडापासून वाढणाऱ्या मुळांना काय म्हणतात, आगंतुक मुळे म्हणतात. उदाहरणार्थ मका, ऊस इत्यादी. आता मुळे, आता मुळांचं कार्य काय, तर माती घट्ट धरून ठेवणे, पाणी, खनिज व क्षार शोषून घेणे, आधार देणे, या कार्यासाठी मुळांमध्ये काही सतत बदल होत असतात. काय होत असतात, सतत बदल होत असतात. आणि ह्या कार्यासाठी मुळांमध्ये झालेल्या बदलामुळे त्यांना रूपांतरित मुळं असे म्हणतात. आता ह्यामध्ये हवाई मुळं, आधार मुळे, धावती मुळे व श्वसन मुळे यांचा समावेश होतो. आता हवाई मुळे मनी प्लांटला असतात. वातावरणातील बाष्प शोषून घेण्याचे कार्य हवाई मुळे करतात. आधार मुळ्यांचं कार्य काय, तर ती जमिनीबाहेर झाडांना आधार देतात. धावती मुळ्यांचं कार्य काय, तर ती प्रजनन करतात. आणि श्वसन मुळांचं कार्य काय, तर ते श्वसन करतात. म्हणजे आपण आता रूपांतरित मुळांची कार्य पाहिली. कुठली कुठली त्याच्यात येतात, तर हवाई मुळे, आधार मुळे, धावती मुळे आणि श्वसन मुळे. रूपांतरित मुळे म्हणजे काय, तर जी मुळांची कार्य आहेत त्या कार्य करण्यासाठी मुळांमध्ये झालेला बदल, त्यांना काय म्हणतात, रूपांतरित मुळे.
आता तुम्हाला एक मी वडाच्या पारंब्या तुम्ही माहितीच असतील ना तुम्हाला. वडाच्या खोडावर फुटलेली मुळं जमिनीच्या दिशेने वाढतात. त्यांना काय म्हणतात बरं सांगा? तर त्यांना काय म्हणतात? पारंब्या म्हणतात. तुम्ही खेळता की नाही पारंब्यांवर? पारंब्यांचा झोका बनवून झोका घेता ना, पारंब्यावर झोका घेतो आपण. बऱ्याचशा वडाच्या झाडांना पारंब्या असतात. या पारंब्याचा काय उपयोग होतो का? ते असतो का? तर ह्या पारंब्यांचा काय उपयोग होतो? तर औषधासाठी ह्याचा उपयोग होतो. आयुर्वेदिक औषधांमध्ये ह्याचा वापर करतात. आता ह्या पारंब्या आहेत, ह्या काय म्हणजे ही म्हणजे हवाई मुळे आहेत. आणि ह्या हवाई मुळे हे कार्य काय करतात? तर हवेतील बाष्प शोषून घेतात, वातावरणातील बाष्प त्या शोषून घेतात. आता वटवृक्षाला आणि ह्या वटवृक्षाच्या ज्या फांद्या असतात त्यांना ह्या आधार देतात. ही मुळं आहेत, ही त्या वटवृक्षाला आधार देतात. वटवृक्षाला सुरुवातीच्या काळात थोड्याच पारंब्या असतात. कालांतराने या पारंब्यांची संख्या वाढून त्याचं जंगलच तयार होतं. कोलकाता येथील इंडियन बोटॅनिकल गार्डनमध्ये सुमारे 250 वर्षाचे झाड खूप मोठ्या परिसरात पसरले आहे. या झाडाला हजारो पारंब्या आहेत. असे खूप तुम्ही पाहिलं म्हणजे ऐकलं असाल की त्या गार्डनमध्ये किती वर्षाचं झाड आहे? 250 वर्षाचं झाड आहे. आणि या झाडाला हजारो हजारो पारंब्या आहेत. तर आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, त्याचे तुम्ही मला उत्तर द्या. आपण आता जे काही शिकलो त्याच्याबद्दल थोडंसं विचारते. तर चिंच, आंबा या वनस्पतीची मुळे तंतुमय असती तर काय झालं असतं सांगा बरं? कोण सांगेल का? तर चिंच, आंबा या वनस्पती किती मजबूत असतात हे तुम्हाला माहिती आहे. हे मोठे वृक्ष आहेत आणि त्यांना आधार देणारी मुळं पण मजबूत असायला हवीत. तंतुमय मुळं ही मजबूत नसतात, म्हणून चिंच, आंबा या वनस्पतींची मुळं ही सोटमुळं असतात. तंतुमय मुळं ही खूप नाजूक असतात. आता दुसरा प्रश्न मी विचारू का? की मुळांच्या टोकाला इजा झाली तर काय होईल? तर मुळांच्या टोकाला इजा झाली तर काय होईल सांगा? तर वनस्पतीची वाढ खुंटेल, कारण मुळांची वाढ जिथे होते तो भाग मुळांच्या टोकाशीच असतो. कळलं का? म्हणून मुळांच्या टोकाला इजा झाली तर वनस्पतीची वाढ होणार नाही. आता मला सांगा की मेथी, पालक, कांदा या वनस्पतींची मुळे कोणत्या प्रकारची आहेत? तर मेथी, पालक यांची मुळे सोटमूळ प्रकारची आहेत आणि कांद्याला तंतुमय मुळे असतात. आता दुसरा प्रश्न विचारते की मुळा, गाजर, बीट यांचे जमिनीखालील भाग जाड, मांसल व फुगीर का असतात? हे वनस्पतीचे कोणते अवयव आहेत? तर मुळा, गाजर, बीट हे आपण खातो की नाही? मग हे जमिनीखालचे कोणते भाग आहेत? जमिनीखाली हे वाढतात आणि ते जाड आणि मांसल असतात. मग हे वनस्पतीचे अवयव आहेत. मग कोणते अवयव आहेत? त्याला काय म्हणायचं? तर हे अवयव मुळच आहेत. मुळांचा प्रकार म्हणजे हे सोटमुळाचे प्रकार आहेत. आणि ह्या वनस्पती जमिनीखाली वाढतात व पानामध्ये तयार झालेले अन्नद्रव्य ते मुळांमध्ये साठवले जाते, म्हणून ह्यांची ही मुळं आहेत ती जाड, मांसल व फुगीर असतात. कळलं का? तर आज आपण काय शिकलो? तर आज आपण वनस्पतीचा अवयव, मूळ आणि मुळांचे प्रकार. मुळांचे किती प्रकार आहेत? तर सोटमूळ आणि तंतुमय मूळ. आणि आपण काय शिकलो? तर मुळांची कार्य शिकलो. आपण पुढच्या भागामध्ये काय शिकणार आहोत? तर वनस्पतीचा अवयव, खोड आणि पान याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. धन्यवाद.